मंडळी, कसा वाटला डाळ तडका कमेंट्स करून नक्की सांगा। नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया दाल तडका। अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात असा हा दाल तडका बनवायचा आहे। काही तामझाम नाहीये। मी ही डाळ थोडीशी 2 तास अशी भिजत ठेवलेली आहे। तूर डाळ घेतलेली आहे, जवळजवळ 1 वाटी एवढी घेतलेली आहे। ती तुम्ही तुमच्या जितकी माणसं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। आणि आपल्याला डाळ शिजवण्यासाठी आपल्याला फोडणीला काय घालायचे तर हिंग, हळद आणि टोमॅटो हे फक्त आपल्याला डाळ शिजवताना घालायचं आहे। किंवा तुम्ही जर डाळ शिजवताना तेल वापरायचं नसेल तर डाळ, हिंग, हळद आणि टोमॅटो डायरेक्ट टाकून तुम्ही शिजवू शकता। पुढे तुम्ही पाहता येईलच मी व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने बनवते। आणि तडक्यासाठी फक्त मी काय घेतलंय बघा, लाल तिखट घेतलेलं आहे, आपलं जे रोजच्या वापरातलं आहे ते। लसूण किसून घेतलेलं आहे 3-4 पाकळ्या, जिरं घेतलेलं आहे, राई घेतलेले आहे, 2 सुकी मिरची घेतलेली आहेत आणि कढीपत्ता। इतकं साहित्य आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे, तडका देण्यासाठी। बस इतकंच साहित्यामध्ये आपल्याला हा डाळ तडका पण टेस्ट अगदी अप्रतिम हॉटेल सारखी लागते। जास्त कांदा, धने जिरे पूड वगैरे हे काही नाही घालायचं। तर तुम्हाला घालायचं असेल कांदा तर तुम्ही टोमॅटो जेव्हा तेलावर घालते तेव्हा 1/2 टीस्पून एवढं घालून घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला डायरेक्ट टाकायची असेल तर तेल घालायची गरज नाही। आता ह्यामध्ये मी थोडीशी हिंग तुमच्या आवडीनुसार, आवडत असेल तितका ते अर्धा चमचा एवढा घालून घ्यायची। म्हणजे टोमॅटो मी का घालते, परतवून घेते, कारण थोडंसं त्याचा कच्चापणा पण निघून जातो, म्हणून मी अगदी थोडंसं तेल घालून मी आता परतवून घेते डाळ तडका बनवण्यासाठी। आणि जास्त काय अशी एकजीव होईपर्यंत शिजवायचं नाही। आता लगेच डाळ घालून घ्यायची, मीठ पण घालून घेऊया, हळद घालून घ्यायची, आता डाळ घालून घ्यायची आणि शिजवून घ्यायची। अगदी 2-3 शिट्या काढून घ्यायच्या। आपल्याला हवं तितकं पाणी घालून शिजवून घ्यायची। 3 शिट्या काढून घ्यायच्या, 3 ते 4, झाकण लावून घ्यायचं। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा। मंडळी, डाळ शिजलेली आहे। आता मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। ही छोटीशी एक बादली आहे, हॉटेलमध्ये दाल तडका ह्या बादलीमध्ये अशा घेऊन येतात, तर ह्या बादलीमध्ये मी काढून घेतलेली। आता तडका देऊया। मंडळी बघा, तडका देण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता तेलामध्ये आपल्याला सगळं तडक्याचं साहित्य घालून घ्यायचंय। राई घालून घ्यायची, जिरं घालायचे, लसूण, कढीपत्ता, मिरची घालून घ्यायची, लाल तिखट आणि गॅस बंद करायचा आहे। कोथिंबीर घालायची, तर तडका त्यावर ओतून घ्यायचा आहे। बघा मस्त। मंडळी, कसा वाटला डाळ तडका कमेंट्स करून नक्की सांगा।